पूरी तरह उनके परिवार के साथ है और कोई भी गुनाहगार आरोपी उसमें से उसको बख्शा नहीं जाएगा। ये केस फास्ट ट्रैक पे चलाई जाएगी। खरीप हंगामाची दरवर्षाची जी बैठक होते त्या बैठक झाली। आजचं यावर्षीचं हवामान चांगलं आहे, चांगलं पाऊस पडणार आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे। त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। कृषी विभागाला, पणन विभागाला, संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की बियाणं खतं ही वेळेवर मिळाली पाहिजे। कोणी त्याचं लिंकेज करता कामा नये, हे घ्या तर ते देतो असे कोणी ब्लॅकमेलिंग करत असतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर जे बोगस बियाणं आणि खतं विकतील त्यांना देखील जेलमध्ये टाकण्याचा आदेश दिलेले आहेत। कुणालाही सोडलं जाणार नाही आणि त्यामध्ये बिलकुल या जे सप्लायर ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना देखील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होतील। ज्या खोटं बियाणं, बोगस खतं विकतात त्या कंपन्यांना पण सोडलं जाणार नाही। त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाशी खेळण्याचं काम कुणी करू नये। 10 लाख रुपये त्यांना आज मदत दिलेली आहे। प्रत्येकी 10 लाख रुपयाचे चेक दिलेत। आम्ही त्यांच्या परिवाराबरोबर आहोत आणि त्यांना जी काही मदत लागेल ते आम्ही करणार आहोत।